राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले। ठरवून दिलेल्या वेळेत आणि अत्यंत प्रभावीपणे निधीचा वापर केल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र शासनाचे विशेष अभिनंदन केले। नेमका काय विषय आहे हा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। नुकतीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत महाराष्ट्राच्या या उल्लेखनीय कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। या आढावा बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला पहिल्या हप्त्यापोटी 335 कोटी रुपये वितरित केले होते। राज्याने यातील तब्बल 260 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी अत्यंत कुशलतेने आणि वेळेत खर्च केलाय। याचा अर्थ असा की राज्याने निधी वापराचा 75% जास्त असलेला निश्चित निकष यशस्वीरित्या पार केलाय। या उत्कृष्ट कामगिरीमुळेच महाराष्ट्र आता दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरला असून आता 335 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली। कृषी विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र सरकारची असलेली तीव्र कटिबद्धता यामधूनच स्पष्ट होते। या बैठकीत केवळ निधीच्या वापराचाच नव्हे तर कृषी क्षेत्रात संबंधित इतर अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली। यात केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रात शेतकरी आयडी तयार करण्याच्या कामाचे विशेष कौतुक केले। तसेच महापुराचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना अवघ्या 5 दिवसांच्या आत थेट बँक खात्यात सुमारे 14,000 कोटी रुपयांची भरपाई तातडीने जमा केल्याबद्दल राज्य सरकारच्या तत्परतेचे कौतुक केले। त्याचबरोबर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत राज्याने डिजिटल कृषी, कृषी विस्तार, बियाणे, तेलबिया आणि कृषी वनीकरण या घटकांच्या खर्चाला अधिक वेग द्यावा असा सल्ला यावेळी देण्यात आला। आणि शेवटी बैठकीत पीक विमा योजनेच्या पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आला। शेतकऱ्यांनी अर्ज करताना कोणतीही माहिती लपवू नये आणि किसान क्रेडिट कार्ड बाबत योग्य व पारदर्शक माहिती द्यावी, जेणेकरून सार्वजनिक संसाधनांचा अचूक आणि नियोजित वापर होईल असे स्पष्ट करण्यात आले। ज्या उद्दिष्टांसाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे त्या कामासाठी त्याचा पूर्णपणे आणि पारदर्शक वापर व्हावा यावर केंद्र कृषी मंत्रालयाचा सतत भर असतो। महाराष्ट्राच्या या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे देशातील इतर राज्यांसमोरही एक आदर्श निर्माण झालाय। महाराष्ट्राने कृषी विकासाच्या क्षेत्रात गाठलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे। येत्या काळातही महाराष्ट्र कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात आपले असेच महत्त्वाचे योगदान देत राहील यात शंका नाही। या विषयावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।